जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयासमोर बुडीत ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचे 12 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। ठेवी परत मिळाव्यात तसेच अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारे 33वे निवेदन काल जालना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी ठेवीदारांनी येत्या 1 मे पर्यंत ज्ञानराधाच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, नग्न आंदोलन आणि शेवटी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिलाय। आज आम्ही असे निवेदन दिलेले आहे की 1 तारखेपर्यंत जर योग्य निर्णय घेण्यात आला नाही, म्हणजे हे जे ठेवीधारक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या ठेवी जर परत देण्यात आल्या नाही किंवा संबंधित व्यक्तीवरती जर गुन्हे दाखल करण्यात आले नाही तर आम्ही 1 तारखेला 1 मे रोजी जालना SP ऑफिस समोर सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत प्रथम आम्ही मुंडन आंदोलन करणार, त्यानंतर नग्न आंदोलन करणार आहेत आणि तरीही दखल जर घेतली नाही तर शेवट आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आम्ही सामूहिक आत्मदहन त्या ठिकाणी करणार आहोत। मला माझी प्रशासनाला विनंती आहे की अजून पण तुम्हाला आम्ही प्रशासनाला एक वेळ दिला 8 दिवसाचा, या 8 दिवसामध्ये त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन या गोरगरीब जनतेला न्याय दिला पाहिजे, हीच माझी या ठिकाणी विनंती आहे आणि मी थांबतो।